प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या मोमेंटम सिरीजचा 8वा भाग बघतो आहोत आणि चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स. किंवा आज जो फॉर्म्युला आपण घेणार आहे अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी या फॉर्म्युल्यावरचे न्यूमेरिकल्स आपण इथं घेणार आहे आणि हा फॉर्म्युला तुम्हाला मोशन इन प्लेन याही चॅप्टर मध्ये सापडणार आहे. म्हणजे तुमचा एकाच वेळी सीईटीचा पण आणि नीटचा पण अभ्यास होणार आहे. आले लक्षात? तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आता बघा, ह्या व्हिडिओ करण्याची गरज का वाटली प्रकर्षाने, तर 22 एप्रिल 2024 रोजी जी आपली पहिली शिफ्ट झाली त्याच्यामध्ये हे न्यूमेरिकल्स पडलं. आणि बघा, पीवायक्यू हे खूप रिपीट होतात. याच्या यादी याच्यावरचे खूप सारे पीवायक्यू पडलेले आहेत आणि तुमचा वेळ वाचावा की कशा पद्धतीने हे सोडवायचं खूप कमी वेळात ते तुमच्या लक्षात यावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. तर चला सुरू करूयात आपण वेळ न घालवता. तर अँग्युलर स्पीडचा फॉर्म्युला असतो ओमेगा दॅट इज इक्वल टू 2π/t. आता टी काय आहे, तर टी आहे पिरियॉडिक टाइम. पिरियॉडिक टाइम कशाला म्हणतात? आता बघा, हे घड्याळ आहे आणि याच्यामध्ये सेकंद काटा आहे. हा सेकंद काटा ह्या 12 पासून निघाला आणि परत 12ला आला तर त्याला एक फेरा पूर्ण करायला 60 सेकंद असा वेळ लागतो. आणि म्हणून एक रिव्हॉल्युशन पूर्ण करायला जो वेळ लागतो त्याला पिरियड किंवा पिरियॉडिक टाइम आपण म्हणतो. आणि म्हणून सेकंड हँडचा पिरियॉडिक टाइम किती आहे, तर तो आहे 60 सेकंद. त्यानंतर मिनिट हँड तर त्याला एक फेरा पूर्ण करायला 60 मिनिटं लागतात. मग 60 मिनिटं म्हणजे 60 गुणिले 60 3600 सेकंद. तास काटा इथून निघाला आणि परत तिथं आला तर एक रिव्हॉल्युशन पूर्ण करायला त्याला 12 तास लागतात. म्हणजे 12 गुणिले 60 गुणिले 60 म्हणजे 43,200 सेकंद एवढा वेळ लागतो. आणि पृथ्वी किंवा कम्युनिकेशन सॅटेलाइट ते स्वतःभोवती फिरतात. स्वतःभोवती फिरता फिरता ते सूर्याभोवती पण फिरतात आणि स्वतःभोवती एक फेरा पूर्ण करायला पृथ्वीला वेळ लागतो 24 तास. म्हणजेच 24 गुणिले 60 गुणिले 60 सेकंद म्हणजे 86,400 सेकंद. सोपं लक्षात ठेवायचं बाळांनो. परमेश्वर आपल्याला रात्री 12 पासून उद्याच्या रात्री 12 पर्यंत किती वेळ देतो वापरायला, तर तो 86,400 सेकंद वेळ देतो. आणि त्याच्याहून लक्षात राहील बघा की पृथ्वी किंवा कम्युनिकेशन सॅटेलाइटचा पिरियॉडिक टाइम हा किती आहे, तर तो 86,400 सेकंद आहे. मग आपल्याला या अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर व्हेलॉसिटीच्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या व्हॅल्यू काढायच्या, कारण आपल्याला प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात विचारले गेलेले आहेत आणि म्हणून आपण हा चार्ट बनवलेला आहे. मग आता इन टर्म्स ऑफ पाय किंमत तशीच ठेवायची आणि व्हॅल्यू काढायची. युनिट असणारे रॅडियन पर सेकंद. मग बघू आपण कसं काढायचं. तर आधी सेकंड हँड साठी बघू. तर सेकंड हँड साठी 2π डिव्हायडेड बाय तुम्हाला करायचे 60 आणि हेच झाले तुमचे π/30. हे उत्तर आलं. समजलं का? आता दुसरं करायचंय पाय डिवायडेड बाय 3600 म्हणजेच तुमचं आलं π/1800. समजतंय? पुढचं करायचंय तुम्हाला 2π/43,200 म्हणजेच हे झाले 21,600. आणि पुढचं आलं बघा 2π डिवायडेड बाय 86,400 दॅट इज डायरेक्ट याच्या निम्मे हे 43,200. ह्या व्हॅल्यू समजल्या का कशा आल्या त्या? म्हणजे 2π/60 करायचं म्हणजे हे 2 काढून टाकायचे आणि याच्या निम्मी व्हॅल्यू घ्यायची. समजलं का? π/3600च्या निम्मे, 43,200च्या निम्मे, 86,400च्या निम्मे ती व्हॅल्यू घ्यायची आणि ती झाली इन टर्म्स ऑफ ए पाय व्हॅल्यू. आता पुढच्या केसमध्ये काय करायचं बघा. तर ह्या पायची किंमत टाकायची. हे जे उत्तर आलेलं आपल्या π/30, तर ह्या पायची व्हॅल्यू टाकायची 3.142 डिवायडेड बाय 30. तुमचं उत्तर येणार आहे 0.1047. आता ह्या पायची व्हॅल्यू 3.142 टाकली तर उत्तर येणार आहे 1.745 इंटू 10⁻³ इथं पायची व्हॅल्यू 3.142 टाकली, उत्तर येणार आहे 1.45 इंटू 10⁻⁴ आणि इथे व्हॅल्यू टाकली, उत्तर येणार आहे 7.27 इंटू 10⁻⁵.
आता ह्या दोन्ही ट्रिक कशी लक्षात ठेवायची, इथे 1.745 आहे आणि इथे 1.45 आहे, म्हणजे हे 7 फक्त इथं काढून टाकायचे आणि इथं 10चा वजा 3 घात पावर आहे, इथं 10चा वजा 4 घात पावर आहे. त्यानंतर ही व्हॅल्यू तुम्हाला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये सुद्धा उपयोगी आहे. अँग्युलर स्पीड ऑफ ए अर्थ और कम्युनिकेशन सॅटेलाइट दॅट इज इक्वल टू 7.27 इंटू 10⁻⁵ युनिट येणार आहे रॅडियन पर सेकंद. आता कधी कधी आपल्याला हे डिग्री पर सेकंद मध्ये उत्तर विचारतात. मग डिग्री पर सेकंद मध्ये करायचं तर काय करायचं, तर डिग्री पर सेकंद मध्ये करताना काय करायचं बघा, तर आता 2π म्हणजे 360 डिग्री आणि टी, आता ह्या टी ची किंमत जर 60 टाकली तर उत्तर येणार आहे, हा झिरो गेला, उत्तर आलं 6 डिग्री पर सेकंद. कारण हे 360 इथे डिग्री आहे आणि हे सेकंद आहे, म्हणजे डिग्री पर सेकंद मध्ये सेकंड हँडचा अँग्युलर स्पीड किती आहे, 6 आहे. आता मिनिट हँडचा जर काढायचा तर इथं फक्त 3600 घ्यावं लागणार आहे आणि इथे झाले बघा हे दोन्ही झिरो गेले आणि इथे आल्या 1/360 डिवायडेड बाय, तर हा 1 झिरो गेला आणि उत्तर राहिलं बघा 36 डिवायडेड बाय 360 दॅट इज 1/10. 1/10 म्हणजेच 0.1 डिग्री पर सेकंद हे आलं उत्तर. तसंच इथं 360 डिवायडेड बाय जर तुम्ही 43,200 केलं तर उत्तर येणारे 8.3 इंटू 10⁻³ डिग्री पर सेकंद आणि इथे 360 डिवायडेड बाय जर तुम्ही 86,400 केलं तर उत्तर येणारे 4.17 इंटू 10⁻³ डिग्री पर सेकंद. असा हा चार्ट बनलेला आहे. आता बघा या चार्टवरून तुमचं काम किती सोपं होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला प्रश्न बघूयात आपण काय विचारलाय, तर रेशो ऑफ अँग्युलर स्पीड ऑफ मिनिट हँड टू अवर हँड. मग आता मिनिट हँडचा अँग्युलर स्पीड त्याचा रेशो कशाशी घ्यायचा आहे, अवर हँडशी घ्यायचा आहे. व्हॅल्यू टाकून द्यायची 2π, आता ह्या टाकून द्यायच्या का, तर 60 इंटू 60 आणि 2π 12 इंटू 60 इंटू 60. हे सेम आहे, ते सगळे कॅन्सल झाले आणि हे 12 जे डिनॉमिनेटरला होते ते न्यूमरेटरला गेले आणि रेशो मिळाला 12:1, की जो करेक्ट ऑप्शन ए आहे. रिसेंट 2024 ला विचारलंय, म्हणजे तेच प्रश्न त्या वर्षी रिपीट होतात, म्हणजे आणखी बरेच शिफ्टला हा प्रश्न विचारला जाईल. त्याच्या विरुद्ध काय विचारलंय बघा, तर रेशो ऑफ अँग्युलर स्पीड ऑफ अवर हँड टू मिनिट हँड हा कधी विचारलाय, सीईटी 2016 ला विचारलाय. मग हे जर 12:1 आलं तर हे उलट येणार का नाही बाळांनो, 1/12. मग हे दोन्ही फॉर्म्युले जर तुम्ही डिरेक्टली लक्षात ठेवले तर तुमचं काम खूप सोपं होणार आहे, की मिनिट हँड टू अवर हँड जर 12/1 आहे तर अवर हँड टू मिनिट हँड काय आहे, 1/12 आहे. आले लक्षात, खूपदा हे रिपीट होणार आहे, म्हणून डिरेक्टली लक्षात ठेवा. तुमचा खूप वेळ वाचणार आहे आणि सीईटी मध्ये सगळ्यात महत्वाचं काम काय असतं, ज्याला टाइम सेव्हिंग टेक्निक जमतं त्याला सीईटी क्रॅक करायला जमते. बघा ऑलरेडी हे सगळे फॉर्म्युले मी याच्यावर आधी पण एक सीईटीचे जे लेक्चर्स केलेले त्याच्यातलं 1 वर्षापूर्वीचं जे पहिलं लेक्चर आहे रोटेशनल डायनॅमिक, त्यामध्ये मी हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. हे मी आज रिपीट करते परत, तर तुम्हाला फोकस व्हावं म्हणून. आणि अजून एक तुमचं काम सोपं केलेलं आहे, की ह्या सगळ्या फॉर्म्युल्यावरचे मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेले आहे. तुम्ही चॅनलला प्लेलिस्टला गेलात आणि प्रत्येक चॅप्टरचे जर PYQ पाहिले, ते क्लिक केले तर 1 मिनिटात एका प्रश्नाची तयारी होणार आहे. हे मी का सांगते, तर आताच्या सगळ्या शिफ्टचं जर तुम्ही नीट अनालिसिस केलं तर खूप सारे PYQच रिपीट होऊन राहिलेले आहेत. म्हणून माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही अभ्यास करताना पहिले PYQ पहा, 23चे आधी करा, मग 22चे करा, मग 21चे करा, मग 20चे करा, मग 19चे करा. जिथून ऑनलाईन सीईटी सुरू झाली तिथे, म्हणजे तुम्हाला सीईटी क्रॅक करणं सोपं होईल. आलं का लक्षात? आता पुढची गोष्ट काय बघा, पुढचा प्रश्न काय, द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ मिनिट हँड ऑफ ए क्लॉक इन डिग्री पर सेकंड. बघा, तर मिनिट हँड डिग्री पर सेकंड उत्तर आत्ताच पाहिले आपण 0.1 दिसतंय का इथं कसं काढलं, इथं परत एकदा सोडून दाखवलेलं आहे की 2π/t 2π/16 इंटू 16 दॅट इज 360 डिवायडेड बाय 3600 दॅट इज इक्वल टू 0.1 डिग्री पर सेकंड. उत्तर पाठ असेल तर एकाच सेकंदात येणार आहे. बघा कधी विचारलाय, रिपीट झालाय सीईटी 2020 ला आणि सीईटी 2021 ला. ओके, कळलं का? मग चार्ट लन असेल तर एका सेकंदात उत्तर येतं आपलं. त्याच्यानंतर अँग्युलर स्पीड ऑफ अवर हँड ऑफ ए वॉच इज. आता बघा तुम्हाला
अवर हँड ऑफ ए वॉच इज हे विचारलंय बघा बरं डिरेक्टली पाय बाय 21,600 सी ऑप्शन आहे का आणि सोडवायचं झालं तर असं सोडवता येईल की नाही की ओमेगा आर दॅट इज इक्वल टू 2 पाय बाय टी 2 पाय दॅट इज इक्वल टू 12 इंटू 16 इंटू 16 हे 2 आणि इथे 6 आले आणि त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं 6 इंटू 3,600 दॅट इज 21,600 मीन्स करेक्ट ऑप्शन इज पाय डिवायडेड बाय 21,600 रेडियन पर सेकंड इथे डिरेक्टली उत्तर आहे. म्हणजे पाठ जर तुमचा चार्ट जर पाठ असेल हा लर्न केलेला असेल तर तुमचा खूप सारा वेळ वाचणार आहे आणि हा कधी विचारलाय तर सीईटी 2005 ला विचारलाय. आता आपण याच्यावरचे अजून सारे एमसीक्यू बघू कसे कसे विचारले जातात ते. आता बघा इफ ओमेगा 1 is angular velocity of our hand of a clock and omega 2 is angular velocity of the earth, then ratio omega 1 as to omega 2 is CET 2021 ला आलेला आहे बघा. तर आता कशाचा कशाशी काढायचा आहे तर ओमेगा आवर हँड टू ओमेगा अर्थ ज्याला ओमेगा 1 आणि ओमेगा 2 म्हटलंय. आता ओमेगा आवर काय आहे बघा तर 2 पाय डिवायडेड बाय 12 इंटू 60 इंटू 60 आणि लगेच भागिले उलट गुणिले करून घेतलं. हे न्यूमरेटरला घेतले 24 इंटू 60 इंटू 60 डिवायडेड बाय 2 पाय 2 पाय 2 पाय कॅन्सल झाले हे कॅन्सल झाले 24 बाय 12 म्हणजे 2 as to 1 म्हणजे तुम्ही सोपं लक्षात ठेवलं एवढं सगळं सोडवण्यापेक्षा अवर टू अर्थ जर घेतलं तर उत्तर येतं 2 as to 1 आणि उलट विचारलं अर्थ टू अवर विचारलं तर 1 हाफ येणार आहे. आलं का लक्षात. तर सोप्या पद्धतीने उत्तर आपल्याला देता येतं. कळलं कसं सोडवलं ते आणि म्हणूनच ह्या अर्थ किंवा कम्युनिकेशन सॅटेलाइटचं स्पीड सुद्धा घेणं गरजेचं आहे या चार्ट मध्ये. आता पुढे बघा अँग्युलर स्पीड ऑफ अवर हँड ऑफ ए क्लॉक इन डिग्री पर सेकंड इज पण हे डायरेक्ट व्हॅल्यू नाही दिलेली बाळांनो डिग्री पर सेकंड मध्ये आपल्याला आता कॅल्क्युलेट करायची. कधी आलंय सीईटी 2016 ला आलंय. मग आता बघूयात आपण हे ऑप्शन्स दिलेत. ओमेगा आर दॅट इज इक्वल टू 2 पाय 12 इंटू 60 इंटू 60 आता काय झाले तर हे 1/6 झाले इथे आणि किंवा हे 2 पायची व्हॅल्यू 360 टाकली आणि इथे हे 3,600 झाले म्हणजे हे 1/10 आले आणि 1/10 इंटू 12 दॅट इज नथिंग बट 1/120. तर या पद्धतीने करेक्ट ऑप्शन सी आलाय. म्हणजे थोडंसं बदलून जरी आलं तरी तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आणि आता पुढचं बघा कसं विचारलं जातं अजून एक टाईप द डिफरन्स बिटवीन अँग्युलर स्पीड ऑफ मिनिट हँड अँड सेकंड हँड ऑफ ए क्लॉक इज. ऑप्शन्स पाहिजे मी नेहमी सांगते आधी ऑप्शन पहा. मग आता इथं ऑप्शन मध्ये सगळ्या ठिकाणी न्यूमरेटरला 59 पाय 59 पाय 59 पाय असं दिलेलं आहे. प्रश्न दोनदा विचारलाय सीईटी 2015 ला सीईटी 2021 ला. मग डिफरन्स विचारला तर काय करायचं तर आता इथे डिफरन्स घेतला बघा आपण ओमेगा मिनिट टू ओमेगा सेकंड. आता पाय बाय 1800 मायनस पाय बाय 30 असं जर घेतलं पाय कॉमन काढले तर आतमध्ये एलसीएम काढला ना तर एलसीएम 1800 येतो. जर सगळीकडे 59 पाय तर बाकी कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. 1800 इथं डायरेक्टली एका मिनिटात उत्तर आपल्याला लिहिता येतं आणि सोडून पण ते येतं. तर करेक्ट ऑप्शन बी आहे. तर या पद्धतीने म्हणजे बरेचसे पीवायक्यू मी इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला स्वरूप कळावं किंवा डिरेक्टली तुम्ही फॉर्म्युले लर्न करून उत्तर पण लर्न केले तर तुमचा खूप सारा वेळ वाचणार आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.